दिनांक 6 ते 21 जुलै 2024 या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी यात्रा होणार आहे। आषाढी यात्रेनिमित्त 10 मानाच्या पालख्या या ठिकाणी मुक्कामी असतात। अनेक ठिकाणी रिंगण सोहळे पार पडतात। त्या सर्व पायाभूत सुविधासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। अन्न औषध विभागाने वारी कालावधीत सर्व हॉटेल्स व त्यातील अन्नपदार्थांची तपासणी करावी। भेसळ करणाऱ्या हॉटेल्स विरुद्ध कठोर कारवाई करावी। त्या पद्धतीनेच विविध मठाच्या माध्यमातून किंवा तिकडून अन्नदान केले जाते, त्या अनुषंगाने संबंधित अन्नपदार्थांची तपासणी करावी। वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शनच्या पार्श्वभूमीवर पत्राशेड 65 एकर या ठिकाणी अत्यावश्यक कार्यवाही करावी। पुरवठा विभागाने पंढरपूर शहरात व पालखी महामार्गावर आवश्यक ठिकाणी गॅस सिलेंडर तपासणी मोहीम चोखपणे राबवावी। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आषाढी कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडली तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी प्रतिसाद प्रणाली वापर करण्यात येत आहे। ही सिस्टीम वापरणारा सोलापूर जिल्हा हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी श्री ढोले यांनी दिली। तसेच पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील 42 आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्र स्थापन करण्यात आली असून ही केंद्रे यात्रा कालावधीत 24 तास कार्यान्वित राहणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।